गणतंत्र दिवस पर पुलिस की देशभक्ति वाली दरियादिली। जवाहर नगर पुलिस का मोबाइल महाकुंभ। 26 जनवरी को 26 नागरिकों को लौटाए गए 26 महंगे मोबाइल, कीमत 5.65 लाख रुपए। एसीपी कल्याणकर और पाय कुम्हार की अगुवाई में ऐतिहासिक कामयाबी। 26 नागरिकों को 26 मोबाइल, गणतंत्र दिवस बना यादगार। गणतंत्र दिवस पर करून ते मोबाईल हस्तांतरित करतो आणि नागरिकांना परत देतो। आज तसाच एक 26 जानेवारी निमित्त आज कार्यक्रम ठेवला होता। त्या निमित्ताने ज्यांचे 26 जणांचे आम्ही आज मोबाईल जवळजवळ 6.5 लाखाचे मोबाईल वापस केले। ते जेव्हा ते ज्यांचे मोबाईल आपण दिले त्यांचे बोलणं ऐकून अक्षरशः अंगावर असं रोमांच उभा राहिला। पॉझिटिव्ह झाला। ते स्वतः सांगत होते की साहेब आम्ही तक्रार करायला इथे येतो नेहमी, आम्हाला पहिल्यांदा आम्ही इथे आल्या। नमस्कार मित्रांनो, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 26 नागरिकांना 26 मोबाईल परत देण्याचं कौतुकास्पद काम आमच्या कुमार आणि जवाहरनगरच्या टीमने केलेलं आहे। त्याच्यातले काही मोबाईल चोरीला गेले होते, काही मिसिंग झाले होते। त्या मिसिंग झालेल्या मोबाईल CEIR हे जे पोर्टल आहे सरकारचं, त्या पोर्टलवर आपण दाखल झालेल्या जे कंप्लेंट्स आहे त्याचा सातत्यानं टेक्निकली पाठपुरावा करतो आपण। त्यात टेक्निकल सपोर्ट पण आपण बाहेरील आमचे राठोडे यांचं घेतो। गुरे आहेत, डिव्हिजन स्टाफ आहे, स्वतः कुंभार साहेब आहेत, ते खूप मेहनत करतात। हा म्हणजे आजचाच कार्यक्रम नाही आहे, आज तर 26 जानेवारीचं निमित्त आहे। आतापर्यंत जवळपास 300 लोकांना मोबाईल वापस केलेले। हा आम्ही म्हणजे 15 दिवसाला हा नित्यनेमाने आपण कार्यक्रम करतो। त्यासाठी 15 दिवस आपण त्यासाठी मेहनत करतो आणि एक तुमचा कुटुंबातला साथीदार तुम्हाला परत देतो। तर आज हे CEIR पोर्टलच्या आधारे ट्रेस करून जवाहरनगर पोलिसांनी बाहेरील राज्यातून बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक तसेच आपल्या महाराष्ट्रातल्या ठाणे, नांदेड, नाशिक जिल्ह्यातून जे इथून म्हणजे गेले होते, चोरीला नेले होते, हरवल्यानंतर कोणाला सापडले त्यांनी घेऊन गेले, ते ट्रेस इतक्या दूर झालेले। जे कुठं बिहारमध्ये झाले, कुठं मध्य प्रदेशमध्ये, कर्नाटकमध्ये, ठाणे जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्यात, नांदेड जिल्ह्यात। तर या प्रकारे तिथून परत त्यांना काउन्सिलिंग करून त्यांना बोलून त्यांच्याकडून मोबाईल प्राप्त करणं फार कठीण काम आहे। लालच असते तो त्याच्यावर परत थोडासा प्रेशर करणं आणि ते परत मिळवणं हे कौतुकास्पद काम आमच्या टीमने केलेलं आहे आणि नेहमी करतात। परत एकदा अभिनंदन करतो, आपल्यालाही शुभेच्छा देतो। निश्चितच आमचे माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर आणि झोन 2 श्री स्वामी सर यांनी यासाठी आम्हाला वारंवार पाठपुरावा केला आहे, मार्गदर्शन केलं आहे। वारंवार त्यांनी जनतेच्या जे मुद्देमाल आहे, चोरीला गेलेला आहे, विसरून गेलेला आहे, त्याच्यासाठी परत करण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे। त्यांचे पण आभार मानतो। धन्यवाद, थँक्यू। तर या जवळपास हे सगळे 26 मोबाईल 5,65,000 किमतीचे आहेत। तर आमच्या सगळ्यांच्या वतीने तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन। आणि आम्ही सगळेजण पहिल्यांदा असे आलो या पोलीस स्टेशनमध्ये की सगळेजण आनंदी आहेत। नाहीतर पोलीस स्टेशन हे तक्रार देण्याचं ठिकाण आहे, पण आज आपण सगळेजण खुश आहोत का तर यांनी काम केलेलं आहे। हा प्रसंग आपण म्हणता ते मला फार म्हणजे वाटलं, कारण आमच्याकडे सतत निगेटिव्हिटी येते। आज तुम्ही काहीतरी निगेटिव्हिटी कमी करणार आहे आणि सर तक्रार ऐकून घेतो। ज्यावेळेस मोबाईल हरवला तर सगळ्यात पहिले इथं तक्रार दिल्याच्या नंतर गोरे साहेबांना भेटलो, विशेष नमूद करतो। फार सुंदर आहे। त्यांनी पहिले शब्द वापरले, सर काळजी करू नका, तुमचा मोबाईल मिळणार आहे। आणि खरोखर त्यांनी त्यांचे शब्द खरे करून दाखवले। आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुमचे आभार आणि अभिनंदन। असंच तुमचं जनसेवेचं काम वृद्धिंगत व्हावं ही सदिच्छा। यस सर, थँक्यू। एक